तर आपल्याला खेकडा भजी करायचे. कांदा असा कापायचा नाही, असा उभा बघा, असा नाही कापायचा कांदा, असा कापायचा म्हणजे चकत्या चांगल्या पडतात. असा कापायचा गोल म्हणजे चकत्या चांगल्या पडतात खेकडा भजीला. बाजूला निघतात. मीठ लावून ठेवायचं तळून झालं. आता आपण आता खेकडा भज्याचा कांदा चिरून घेतलेला आहे, त्याला मीठ लावून ठेवूयात. आपण चोळून घ्यायचं म्हणजे पाणी सुटतं ह्याला. एक 10 मिनिट ठेवून द्यायचं चोळून ह्याला असं. म्हणजे पाणी सुटलं की ह्याच्यातच तिंबायचं, आपल्याला पाणी घालायचं नाही दुसरं. कांद्याला पाणी सुटतंय त्याच पाण्यामध्ये तिंबायचं. हिरा बेसन घालायचं आपल्याला. बघा आपला खेकडा भज्याचा कांदा तयार झालेला आहे. आता मीठ लावून ठेवलं होतं, कसा नरम पडलाय बघा. आता यामध्ये आपण साहित्य घालून घेऊयात. अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, ओवा जिरे कुटलेले, हे अख्खा ओवा, तिखट, हळद, हिरा बेसन याच्यामध्ये आपण मिसळून घेऊ. पाणी अजिबात घालायचं नाही त्याला, तर तिंबून घेऊत आपण आता असं. चला तर आता हे आपलं खेकडा भज्याचं पीठ तयार झालेलं आहे बघा. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, बिना पाण्याचं तिंबलेले, कांद्याच्या पाण्याचंच. कांद्याला मीठ लावलं की पाणी सुटते. तर आता आपण तळून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली, तेल गरम झालेलं आहे. जास्त कडकही तेल करायचं नाही. घालून घेऊ तेलात आता आपण. खायच्या सोड्याची काही गरज नाही. तुम्हाला घालायचं असेल तर 3 चिकमधूर घालू शकता, जास्त नाही घालायचं. हातानेच टाकावं लागतात, हे चमच्याने वगैरे जमत नाही. बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे. जास्त फुल गॅस करायचा नाही, मिडियम गॅस करायचा. बारीक जेवढं गॅस करून तळताल खरपूस होतात, आणि मोठा गॅस केला ना नरम पडतात मधून आतून. त्यामुळे होईल तेवढं मिडियम गॅस करायचं, जास्त कमीही नाही आणि जास्त मोठाही नाही. आता बाहेर पाऊस चालू आहे, पावसामध्ये काहीतरी गरम गरम खावं वाटतं. पावसाचं सुस्तच आहे काहीतरी खायला. किती छान कलर आलेला आहे भज्याला. काढून घेऊयात आपण तळले तसा. इतका सुंदर कलर आलाय बघा. दुसरी भजी टाकून घेऊ. आपली खेकडा भजी अशी झालेली आहेत, खूप सुंदर खुसखुशीत. आवाज बघा. तरी डबल तळायचं राहिलं ह्याला.